तर मकर राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह पंचमेश आणि दशमेश आहे आणि तो धनभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. धनागमन आणि धनसंचय असा दोन्ही प्रकारे हा शुक्र तुम्हाला मदत करणार आहे. नवीन प्रॉपर्टी घेणार असाल किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तरी सुद्धा हा कालखंड त्याच्यासाठी अनुकूल असाच आहे. राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे. या कालखंडात तुमचे भाषण कौशल्य हे वृद्धिंगत होताना दिसून येत आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे, कारण शनी येथेच विराजमान आहे. तुमचे बोलणे हे दुसऱ्याला खटकणार नाही याची काळजी घेणे हे तुम्ही सर्वोपरी महत्त्वाचे आहे. आणि या कालखंडामध्ये तुम्ही तुमचा आहार सुद्धा संतुलित ठेवणे हे गरजेचे आहे. मिठाईसारखे पदार्थ खाण्याकडे तुमचा कल असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यसनांपासून दूर राहणे हे तुमच्यासाठी